नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षा टेट यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे 2017 साली झालेली. त्यामधील विज्ञान हा विषय आज घेऊन आलेलो आहे. हा आहे भाग 2. या आधीचा पाठीमागचा भाग 1 बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आमच्या ई क्लासेस या चॅनेलच्या टेट 2023 या प्लेलिस्ट मध्ये सुद्धा त्याची लिंक अवेलेबल आहे. तो व्हिडिओ अवेलेबल आहे. चला पहिला प्रश्न बघूया. आवर्त सारणीचा प्रथम घटक कोणता? म्हणजे पिरियडिक टेबल मधलं पहिलं एलिमेंट विचारलंय, पहिलं मूलद्रव्य विचारलेलं आहे. आपल्याला कमीत कमी 1 ते 20 पर्यंत मूलद्रव्यांचे क्रमांक माहित असले पाहिजेत पिरियडिक टेबल मधले. आता बघूया आपण कोणकोणते मूलद्रव्य कोणकोणत्या क्रमांकाला आहेत. पहिल्या क्रमांकाला येतो हायड्रोजन, दुसऱ्या क्रमांकाला येतो हेलियम, तिसऱ्या क्रमांकाला येतो लिथियम, चौथ्या क्रमांकाला येतो बेरिलियम, पाचवा जो क्रमांक आहे तो बोरानचा आहे, सहावा क्रमांक हा कार्बनचा आहे, सातवा नायट्रोजन, आठवा ऑक्सिजन, नववा फ्लोरीन आणि 10वा निऑन. कमीत कमी आपल्याला 10 तरी एलिमेंटचे क्रमांक माहित असले पाहिजेत. पहिला विचारलेला आहे, प्रथम घटक विचारलेला आहे, तो कुठला आहे? हायड्रोजन. पर्याय क्रमांक सी. एक लक्षात घ्या, कमीत कमी मी म्हणतोय 10 तर पाठच असले पाहिजेत, 20 पर्यंत असले पाहिजेत. 17 कुठला आहे? तर क्लोरीनचा 17 नंबर आहे. 11 कुणाचा आहे? तर सोडियमचा 11 नंबर आहे. या पद्धतीनं आपल्याला त्यांचे अनुक्रमांक किंवा पिरियडिक टेबल मधला क्रमांक माहित असणं गरजेचं आहे. आणि जो अनुक्रमांक असतो तोच जो पिरियडिक टेबलमध्ये त्याचा क्रमांक असतो तोच त्याचा अनुअंक असतो. म्हणजे हायड्रोजनचा अनुअंक 1 आहे, हेलियमचा 2 आहे, लिथियमचा 3 आहे. म्हणजेच या एलिमेंटमध्ये प्रोटॉनची संख्या ही 1 आहे, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या काय आहे? 2 आहे, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 3 आहे. हे सगळं पिरियडिक टेबलच्या रिलेटेड असतं. पिरियडिक टेबलचा पहिलाच धडा आहे इयत्ता 10वी मध्ये. व्यवस्थित करून घ्या, स्टेट बोर्डाचा सांगतो इयत्ता 10वी मध्ये. ठीक आहे. चला पुढचा यूपीएस. याचं काय विचारलेलं आहे? आपल्याला उपयोग विचारलेला आहे. विजेचा कमी जास्त स्तरामुळे, पहिला पर्याय, विजेच्या कमी जास्त स्तरामुळे निर्माण होणाऱ्या नुकसानीला मर्यादित करतो. हा जो पहिला पर्याय आहे त्यासाठी वापरलेलं यंत्र जे असतं ते स्टॅबिलायझर यंत्र असतं. ज्याचा काय होतं तर विजेचा जो प्रवाह कमी जास्त होतो, त्यामुळे जे काही डॅमेज होतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला ते डॅमेज मॅनेज करण्यासाठी हा स्टॅबिलायझर वापरला जातो. खास करून टीव्हीला वगैरे असतो. हा जो युपीएस आहे, हा युपीएस तुम्ही ऐकला असेल, खास करून कॉम्प्युटरला वापरला जातो. आणि तो काय करतो? लाईट गेल्यानंतर जो कॉम्प्युटर आपला पीसी शट डाऊन होणार आहे किंवा डायरेक्टली बंद होणार आहे, तो बंद होऊ नये म्हणून हा युपीएस असतो. त्याला बॅटरी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ते काय करतं की इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस जातो किंवा लाईट बंद होते त्यावेळेस काही वेळासाठी तो पीसी ऑन ठेवण्याचं काम करत असतो. म्हणजे काही वेळासाठी हा बॅटरी बॅकअप देत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. ठीक आहे. चला, प्रकाशाची गती यामध्ये जास्त असते. आता प्रकाशाची गती हे लक्षात ठेवा. प्रकाशाची गती जी आहे ती गती ला काय लागत नाहीये किंवा प्रकाश ट्रॅव्हल होण्यासाठी कुठल्याही माध्यमाची गरज लागत नाही, माध्यम लागत नाही. उलट ज्या माध्यमामध्ये कणांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी प्रकाशाची गती कमी असते. म्हणजे थोडक्यात काय, एखादं माध्यमच नाहीये, ते काय आहे? व्हॅक्यूम आहे, आवर्त हे आहे, त्याच्यामध्ये सर्वात प्रकाश हा वेगाने असतो. त्यापेक्षा कमी कशामध्ये असतो? एअरमध्ये, ज्याच्यामध्ये कण असतात. त्याच्यापेक्षा कमी कशामध्ये असतो? तर लिक्विडमध्ये असतो. लिक्विडमध्ये कणांची संख्या थोडीशी एअरपेक्षा जास्त असते, कण जवळ जवळ असतात. त्याच्यापेक्षा कमी ही गती कशामध्ये असते? सॉलिडमध्ये असते. म्हणजे स्थायू पदार्थामध्ये प्रकाशाची गती ही कमी असते. आणि त्यातली त्यात सगळ्यात कमी ही ग्लासमध्ये प्रकाशाची गती असते. हा क्रम आहे कशाचा? प्रकाशाचा. परंतु आपण जर ध्वनीचा विचार केला तर ध्वनीचा क्रमांक किंवा क्रम हा नेहमी उलटा राहतो. की ग्लासमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये कण जास्त आहेत, ध्वनीला एकतर प्रसारण होण्यासाठी माध्यमाची गरज असते. कशाला? ध्वनीला. ओके, जो आवाज म्हणतो त्याला माध्यमाची गरज असते. माध्यमाशिवाय ध्वनी प्रसारित होत नाही. परंतु प्रकाशाला तसं नसतं. प्रकाशाला माध्यमाची अजिबात गरज लागत नाही. उलट माध्यम नसेल तर प्रकाश हा वेगाने जातो. म्हणजे अवकाशामध्ये प्रकाशाचा वेग हा खूप जास्त असतो, कारण त्या ठिकाणी व्हॅक्यूम असतं, कुठल्याही पद्धतीचं माध्यम त्या ठिकाणी उपलब्ध नसतं. त्यामुळे आवर्त जी
पोकळी असते त्याच्यामध्ये प्रकाशाची गती जास्त असते. आता ध्वनीची गती उलटी असते, म्हणजे सॉलिडमध्ये सर्वात जास्त असते ध्वनीची गती, त्यानंतर लिक्विडमध्ये जरा कमी कमी होतात, त्यामुळं कमी होते. त्याच्यापेक्षा कमी हवेमध्ये असते ध्वनीची गती, आणि व्हॅक्यूममध्ये तर ध्वनी जातच नाही. हे ध्वनीचं इथं तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. जर प्रकाशाचा विचारला असेल गती, तर ध्वनीची गती सुद्धा विचारली जाऊ शकते. काय केलं जातं, तर एखादा लाकूड आहे आणि पाणी आहे, तर पाण्यामध्ये ध्वनीची गती जास्त असेल का लाकडामध्ये गती जास्त असेल? लाकडाचे कण जवळ आहेत, त्यामुळे ध्वनीची गती लाकडामध्ये जास्त असणार आहे आणि पाण्यामध्ये कमी असणार आहे. तीच प्रकाशाची विचारली तर पाणी आणि लाकूड याच्यामध्ये जर विचार केला तर पाण्यामध्ये प्रकाशाची गती जास्त असणार आहे, लाकडामध्ये प्रकाशाची गती कमी असणार आहे. चला या पर्यायाचं उत्तर बघूया, या प्रश्नाचं उत्तर बघूया. कोणतं आहे? हिरा, पाणी, पोकळी. पोकळीमध्ये प्रकाशाची गती सर्वात जास्त असणार आहे. प्रकाशाची गती विचारली, पोकळीमध्ये सर्वात जास्त असणार आहे. त्या खालोखाल कशामध्ये असणार आहे? पाण्यामध्ये असणार आहे 2 नंबरला गती. 3 नंबरला गती कशामध्ये असणार आहे? तर काच का हिरा याच्यामध्ये 3 नंबर आपण काय करू शकतो, तर हिरा घेऊ शकतो, आणि 4 नंबर ग्लास. खरं तर हिरा आणि ग्लास याच्यामध्ये जास्त डिफरन्शिएट आपल्याला करता येणार नाही. तुम्ही नेटवर बघून या दोन्हीपैकी प्रकाशाची गती कशात जास्त असते सर्च करून कमेंटमध्ये प्लीज टाका. थोडंसं माझं कन्फ्युजन आहे, मला एक्झॅक्ट आयडिया नाही आहे याबद्दल. ओके, चला पुढे बघूया. ड्यूटेरियमचे आण्विक वस्तुमान काय आहे? आता ड्यूटेरियम काय आहे हे प्रथमतः समजून घेऊया. ड्यूटेरियम हे काय आहे? आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे त्याला समस्थानिक म्हणतात. समस्थानिक म्हणजे काय असतं, तर एकच मूलद्रव्य असतं, त्याच्या जे वस्तुमान असतं ते वेगवेगळं असतं. म्हणजे हायड्रोजन या मूलद्रव्याचं हे काय आहे? आयसोटोप आहे. आता आयसोटोप म्हणजे काय ते प्रथमतः आपण समजून घेऊया. आता हा जो हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनमध्ये आपल्याला माहिती आहे प्रोटॉनची संख्या काय असते? प्रोटॉन हा 1 असतो. ओके, मग काही हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन हे 0 असतात. किती असतात? 0 असतात. त्यावेळेस त्या हायड्रोजनचं अणुवस्तुमान म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज असते, त्याला अणुवस्तुमान असं म्हटलं जातं. आता या हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे? 1 आहे. आता दुसरा एक हायड्रोजनचा अणू असतो ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 1च असते, मात्र न्यूट्रॉनची संख्या मात्र डिफर होते, ह्याच्यापेक्षा डिफरंट असते. म्हणजे इथं न्यूट्रॉनची संख्या 0 आहे, या दुसऱ्या अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या 1 आली, त्यामुळं त्याचं जे वस्तुमान आहे, अणूचं वस्तुमान, या अणूचं वस्तुमान 2 दाखवलं. म्हणजे हे दाखवत असताना या पद्धतीने दाखवतात. H1 या ठिकाणी याचं वस्तुमान सुद्धा 1 आहे, हे वरचं वस्तुमान असतं. या ठिकाणी H1 H2 या ठिकाणी 2 जे दाखवलंय ते त्याचं काय आहे? वस्तुमान आहे. मग याचं वस्तुमान किती आलं? 2 आलं, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन हा ठरलेला आहे. प्रोटॉन कुठल्याही हायड्रोजनच्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या ही 1च असणार, कारण अणू अंक 1 आहे, हे लक्षात ठेवा. शॉर्टकट. ओके, आता फक्त न्यूट्रॉनची संख्या बदलते, आणि न्यूट्रॉनची संख्या बदलल्यामुळं त्या अणूचं अणुवस्तुमानांक बदलतं. हाही हायड्रोजनचा अणू आहे, हाही हायड्रोजनचा अणू आहे, परंतु याचं वस्तुमान किती आहे? अणुवस्तुमान 1 आहे. याचं अणुवस्तुमान किती आहे? तर 2 आहे. मग हा जो हायड्रोजनचा अणू आहे तो त्या अणूला आपण काय केलं जातं, तर आपण जो व्यवहारामध्ये किंवा जास्तीत जास्त निसर्गामध्ये वापरला जाणारा हा हायड्रोजनचा पहिला अणू असतो, ज्याचा अणुवस्तुमान 1 असतं, ज्याची न्यूट्रॉनची संख्या 0 असते. त्याला काय म्हणतात? प्रोटियम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रोटियम असं म्हटलं जातं. हे पहिलं समस्थानिक आहे, ज्याला जनरल नाव काय आहे? हायड्रोजन असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी हा जो हायड्रोजनचं समस्थानिक आहे, दुसरं रूप आहे, त्याला ड्यूटेरियम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ड्यूटेरियम असं म्हटलं जातं. हे 2 नंबरचं समस्थानिक आहे. त्याचं वस्तुमान आपल्याला विचारलंय, त्याचं वस्तुमान किती आहे? 2 आहे. आणि तिसरं जे समस्थानिक आहे त्याला ट्रिटेनियम असं म्हटलं जातं. ट्रिटेनियम असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय असतं, तर प्रोटॉन 1च असतो, परंतु त्याचं वस्तुमान काय असतं? 3 असतं. आता वस्तुमान 3 होतं म्हणजे प्रोटॉन तर 1 राहणारच आहे, मग न्यूट्रॉनची संख्या काय होणार आहे? 2 होणार आहे, त्यामुळे त्यांची बेरीज 3, असं अणुवस्तुमान 3 असतं. आता एवढे 3च त्याचे आयसोटोप्स आहेत का? नाही, एकूण 7 आयसोटोप्स आहेत, परंतु हे 3 काय आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, सहज आढळणारे आहेत आणि जास्त वापरात असलेले असतात. जड पाण्यामध्ये हे ड्यूटेरियम वापरलं जातं. काय केलं जातं? ड्यूटेरियम वापरलं जातं. जड पाणी कारखान्यामध्ये वगैरे वापरलं जातं. थोडक्यात कशात वापरलं जातं? जड पाणी हे खास करून न्यूक्लिअर
एनर्जी निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. आण्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते हायड्रोजनचे 2 अणू असतात. मात्र H2O हे पाण्याचं रेणुसूत्र आहे, बरोबर. रेग्युलर पाण्याचं हे रेणुसूत्र आहे. परंतु हा जो हायड्रोजन वापरला जातो तो हायड्रोजन हा जनरल हायड्रोजन नसून त्याच्यामध्ये हा ड्यूटेरियमचा हायड्रोजनचा आयसोस्टोप वापरलं जातं. त्याला जड पाणी असं म्हणतात. जड पाणी असं मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये हेवी वॉटर असं म्हटलं जातं. याच्यावर सुद्धा प्रश्न असण्याची शक्यता असते. ओके, चला पुढचं बघा. फळांमध्ये खालील असते, फळामध्ये खालील असतं म्हणजे फळामध्ये काय असतं खालीलपैकी? शर्करा असते, कार्बोहायड्रेट्स आणि खनिज फळामध्ये असतात, जीवनसत्व सुद्धा फळामध्ये असतात. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर. ही जी शर्करा असते त्याला काय म्हटलं जातं? फ्रुक्टोज असं म्हटलं जातं. प्राणी सर्वात विश्वासू आहे म्हणजे इमानदार आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला माहिती आहे कोणता प्राणी इमानदार असतो? कुत्रा प्राणी हा इमानदार असतो. मासा, गाढव, गाय यापेक्षा कुत्रा हा प्राणी काय असतो? इमानदार असतो. प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनी लहरी, प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनी लहरी अशा लाटा आहेत ज्या म्हणजे अल्ट्रासॉनिक वेव्स, अल्ट्रासॉनिक वेव्स आणि इन्फ्रासॉनिक वेव्स अशा 2 प्रकारच्या वेव्स असतात. माणसाच्या कानाची ऐकण्याची क्षमता हे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत असते. कितीपर्यंत असते? 20,000 हर्ट्झ पर्यंत असते. 20 हर्ट्झचा जो खालचा आवाज असतो त्याला इन्फ्रासोनिक वेव्स असं म्हणतात, ज्याला कमी कंपन संख्या असलेल्या ध्वनी लहरी असं म्हटलं जातं. आणि ह्या 20,000 पेक्षा जो जास्त असतात त्याची कंपन संख्या जास्त असते त्याला अल्ट्रासॉनिक वेव्स असं म्हटलं जातं. आता ह्या अल्ट्रासॉनिक वेव्स आणि इन्फ्रासॉनिक वेव्स म्हणजे 20 ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचाच आवाज हा मनुष्य ऐकू शकतो. ह्या अल्ट्रासॉनिक वेव्स मनुष्य ऐकू शकतो का? ऐकू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. इन्फ्रासॉनिक वेव्स माणूस ऐकू शकतो का? नाही ऐकू शकत. 20 हर्ट्झ पेक्षा खालच्या वारंवारिता असलेल्या या काय असतात? ध्वनी लहरी असतात, तेही माणूस ऐकू शकत नाही. मग या इन्फ्रासॉनिक वेव्स कोण ऐकू शकतो? जे आकाराने अवाढव्य असलेले प्राणी असतात ते ऐकू शकतात. म्हणजे व्हेल नावाचा मासा असेल तो इन्फ्रासॉनिक वेव्स ऐकू शकतो 20,000 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारिता असलेला. त्यानंतर रायनो हाही ऐकू शकतो. त्यानंतर हिप्पो ऐकू शकतो. त्यानंतर हत्ती, एलिफंट जो आहे तो सुद्धा काय करू शकतो? इन्फ्रासॉनिक वेव्स ऐकू शकतो. आता ह्या अल्ट्रासॉनिक वेव्ह ज्या आहेत 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारिता असलेला ते कोण ऐकू शकतं हेही माहित असावं. डॉग्स ऐकू शकतो, कॅट ऐकू शकतो, त्याचबरोबर डॉल्फिन नावाचा मासा ऐकू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस यांच्या बिहेवियरमध्ये चेंज होत असतो. फ्रॉग ऐकू शकतो, फ्रॉगचे जे टॉर्ड्स नावाचे प्रकार आहेत ते ऐकू शकतात. आणि खास करून हे लक्षात ठेवा, बॅट्स, वटवा, घूळ जी रात्रीची सुद्धा उडू शकते ती अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करून उडू शकते. कारण त्यांच्या पंखाच्या खाली जी आवाज निर्माण होतो तो आवाज हा काय असतो? तर अल्ट्रासॉनिक वेव्हचा आवाज असतो. तो दुसऱ्या पदार्थावर अडथळ्यावर ज्यावेळेस आदळतो आणि तो रिटर्न फिरतो त्यावेळेस त्या अल्ट्रासॉनिक वेव्स हा बॅट्स ऐकतात आणि त्याच्यावर आपल्या प्रवासाची दिशा ठरवत असतात. त्यामुळे हे लक्षात असू दे, याला एक्स्ट्रा माहिती आहे. चला पुढचा. प्रथम उपचार पेटीमध्ये काय असायलाच हवे? सेफ्टी पिन, सेफ्टी पिन असली पाहिजे. सेफ्टी पिन म्हणजे बँडेज वगैरे बांधण्यासाठीची पिन असते. त्याबरोबर कीटक निरोधक म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून निरोधक असतात त्याच्यामध्ये, ते सुद्धा असले पाहिजेत. म्हणजे वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहे. पुढचा पर्याय बघूया, प्रश्न बघूया. कोणत्या गतिविधीसाठी पाणी आवश्यक नाही? स्वयंपाकासाठी आपल्याला माहिती आहे आवश्यक आहे, या ठिकाणी नाही विचारलंय. आंघोळीसाठी आवश्यक आहे, वनस्पतींना देण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या पर्यायासाठी आवश्यक नाही? तर वरीलपैकी एकही नाही हा पर्याय आपला असणं गरजेचं आहे. ह्या नाही हा शब्द खूप महत्वाचा आहे. पुढचा पर्याय बघूया आपण. सामान्यपणे माणसाचे हृदयाचे ठोके किती असतात? आपल्याला माहिती आहे तोंडपाठ असलं पाहिजे की आपल्या माणसाच्या हृदयाचे ठोके किती असतात? 72 असतात. हा बीपीएम याचा अर्थ लक्षात ठेवा. याच्यासाठी हा मी प्रश्न घेतलेला आहे कारण बीपीएम वर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बीट्स पर मिनिट असा त्याचा अर्थ आहे. एका मिनिटाला पडणारे ठोके, यासाठी बीपीएम हे वापरलं जातं. कधीतरी प्रश्न विचारला जाईल माणसाचे ठोके मोजण्यासाठी हे जे बीपीएम आहे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? बीट्स पर मिनिट. हे लक्षात असू द्या, महत्वाचं आहे.
वनस्पतीचा कोणता भाग पाणी सुकवतो? आता सुकवतो म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे पान सुकतं, परंतु हा प्रश्न इंग्लिशमध्ये नीट बघा. विच पार्ट ऑफ प्लांट इव्हॅपोरेट्स वॉटर? इव्हॅपोरेट म्हणजे काय, तर कुठला पार्ट हा पाण्याचं बाष्पीभवन करतो? कुठला पार्ट बाष्पीभवन करतो? जे पानं असतात त्या पानाच्या खाली जी छिद्र असतात, ज्याला पण रंध्र म्हणतात किंवा रंध्र असं म्हटलं जातं, तो भाग जो असतो तो काय करतो, तर इव्हॅपोरेट करतो, बाष्पीभवन करतो, पाणी बाहेर फेकतो. या मराठी शब्द सुकावण्यामुळे कन्फ्युजन होतं, तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी जरा कधी कधी इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न वाचणं गरजेचं आहे. इव्हॅपोरेट्स म्हणजे बाष्पीभवन करणं. कुठला पार्ट बाष्पीभवन करतो? फळ तर करत नाही, त्यानंतर फांदी पण करत नाही, मूळ पण करत नाही. करतं कोण? तर बाष्पीभवन हे पानाच्या खाली असलेली जी छिद्र असतात त्या रंध्रांमार्फत, त्या छिद्रांमार्फत काय होतं, तर इव्हॅपोरेशन होत असतं. त्यामुळं रंध्र हा पर्याय बरोबर आहे. हाड आणि दात निर्माण होण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? याचा पर्याय चुकीचा देण्यात आला होता त्यांच्या तर्फे. तर लक्षात ठेवा, हाड आणि दात निर्माण होण्यासाठी मॅग्नेशियम गरजेचं आहे, कॅल्शियम गरजेचं आहे, फॉस्फरस सुद्धा गरजेचं आहे. या तिघांपैकी कशाचीही कमतरता असेल तर दात निर्माण होत असताना काय होतात, ठिसूळ निर्माण होतात. फॉस्फरस कमी पडला तर फ्लोरोसिस नावाचा आजार होतो. दात पांढरट होतात, एकदमच पांढरे पांढरे चट्टे दातावर दिसतात. कॅल्शियम तर मजबूतीसाठी गरजेचंच असतं, मॅग्नेशियम सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही नेटवर टाकलं तर याचं उत्तर मिळेल. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. फक्त परीक्षेत सांगत असताना किंवा त्या परीक्षेमध्ये उत्तर त्यांनी गृहीत कुठलं धरलं होतं, फॉस्फरस गृहीत धरलं होतं. मात्र माझ्या माहितीस्तव तिन्ही पर्याय बरोबर आहेत, त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. प्रकाश हे एक मोजमाप आहे, म्हणजे प्रकाश वर्ष हे एक मोजमाप आहे. प्रकाश वर्ष कशाचं मोजमाप आहे? लाईट इयर इज द मेजरमेंट ऑफ, म्हणजे प्रकाश वर्ष या एककामध्ये कशाचं मापन केलं जातं? आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युजन निर्माण केला. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाचं मापन केलं जात असेल किंवा प्रकाश त्याच्या गतीचं मापन केलं जात असेल, नाही तर प्रकाशाच्या गतीचा वापर करून तयार केले गेलेले हे एकक आहे आणि या एककाचा वापर हे अंतर मोजण्यासाठी होतो. जे जास्त अंतर असतं, म्हणजे दोन ताऱ्यातलं अंतर असेल किंवा सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर असेल, सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर असेल, हे अंतर खूप जास्त आहेत, ते मीटर किलोमीटर याच्यामध्ये मोजण्यासारखी नाही आहेत. म्हणून प्रकाश एका वर्षामध्ये किती अंतर जातो याचं किलोमीटर आपल्याला माहित आहे. प्रकाश एका वर्षामध्ये जेवढं अंतर जातो त्या अंतराला एक प्रकाश वर्ष असं म्हणतात. अशी किती प्रकाश वर्ष, म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी प्रकाशाला किती वेळ लागतो? सरासरी 8 मिनिटाच्या आसपास वेळ लागतो. मात्र असे काही तारे आहेत ज्याचं अंतर खूप जास्त आहे. मग त्या ताऱ्यातलं अंतर मोजण्यासाठी, दोन ताऱ्यातलं अंतर मोजण्यासाठी काय केलं जातं? या प्रकाश वर्ष या एककाचा वापर केला जातो. या एककाचा अर्थ काय आहे, तर एका वर्षामध्ये प्रकाश किती किलोमीटर जात असेल, कितीतरी लाखो किलोमीटर जातो, ते किलोमीटर म्हणजे एक प्रकाश वर्ष. त्यामुळे प्रकाश वर्ष हे एक मोजमाप कशाचं आहे? अंतराचं मोजमाप करण्याचं एकक आहे, हे लक्षात असू द्या. एरोप्लेनची गती मोजण्यासाठी प्रकाश वर्ष वापरलं जात नाही. ते मीटर पर सेकंद पर्यंत, किलोमीटर पर आवर पर्यंत आपण एरोप्लेनची गती मोजू शकतो. रॉकेटची गती सुद्धा आपण मोजू शकतो. तर ताऱ्यातलं अंतर मात्र मोजण्यासाठी प्रकाश वर्ष लागतं. बऱ्याच मुलांनी त्यावर्षी हे उत्तर दिलं, गती, हे उत्तर चुकलं होतं. हे उत्तर एकदम बरोबर आहे, हे लक्षात असू द्या. चला, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर तुम्हाला क्वालिटी नक्कीच मिळून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ.